पुणे महापालिकेने शहरात केवळ 54 खड्डे शिल्लक असल्याचा दावा केला होता। मात्र नवी पेठेतील अवघ्या 50 मीटर अंतरातच 25 खड्डे असल्याचा प्रकार समोर आलाय। नागरिक मंचाने हा प्रकार समोर आणलाय आणि या निकृष्ट कारभारावर मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार देखील केली आहे। दरम्यान या प्रकाराची थेट माहिती घेतली आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। आपण पाहूयात। पुणे महापालिकेने खड्डे बुजवल्याचा दावा आता फोल ठरतोय, कारण पुण्यातल्या नवी पेठेत अवघ्या 50 मीटरच्या रस्त्यावर तब्बल 25 खड्डे पडल्याचा दावा विवेक सजग मंचाकडनं करण्यात आलाय। आपण जर पाहिलं तर सध्या मी त्याच रस्त्यावर उभा आहे जो 50 मीटरचा आहे। पुण्यातल्या नवी पेठे भागात असलेल्या विठ्ठल मंदिरापासून गांजवे चौकात जाणारा हा रस्ता जो आहे त्यावर आपण जर पाहिलं तर कॉन्क्रीट आणि डांबरीकरण असे दोन रस्त्यांचे भाग जे आहेत त्याचं लेवलिंग जे आहे ते बिलकुल केलेलं नसल्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप या सगळ्या रस्त्यावरनं जाताना केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सातत्याने गेल्या अनेक महिन्यांपासून अगदी पावसाळ्यापूर्वीपासून पडलेले खड्डे नेमके का बुजवले जात नाहीयेत असा प्रश्न सामान्य नागरिकांपासून अगदी राजकीय नेत्यांपर्यंत उपस्थित केला जातोय। त्यामुळे पावसाळ्यापूर्वी केलेला दावा महापालिकेने फोल ठरला असला तरी आता भर पावसात किंवा पावसाच्या शेवटच्या टप्प्यात तरी सुद्धा हे खड्डे बुजवले जाणार आहेत का नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। तर या सगळ्यावर पुण्याच्या नागरिकांची काय प्रतिक्रिया आपण ती एकदा ऐकूयात। 50 मीटरमध्ये त्यातले 25 खड्डे आहेत, म्हणजे एक तर हे दिसले नसावेत किंवा त्या 54 मधलेच हे 25 असावेत। अहो, हे पुणेकरांची चेष्टा झाली, असं कधी होऊ शकत नाही। ज्यांना 54 खड्डे मोजायला वेळ मिळाला त्यांना बुजवायला वेळ कसा नाही मिळाला हा खरा प्रश्न आहे। लोकांच्या जखमेवर मीठ चोळतायत। आमच्या आयुक्तांना विनंती आहे की त्यांनी आता हस्तिदंती मनोऱ्यातनं खाली उतरावं, रस्त्यावर स्वतः फिरावं आणि बघावं की खड्डे नक्की किती आहेत आणि जे 54 खड्ड्यांचा दावा करतायत त्यांच्यावर कारवाई करावी, जेणेकरून यापुढे तरी असं धाडस कोणी करू नये।